नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण दुधी भोपळ्यामध्ये ज्वारीचे पीठ टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर आपण याचं काय बनवलंय ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम पहा, इथे मी एक मध्यम आकाराचा दुधी घेतलेला आहे. त्यानंतर याचे 2 भाग केलेले आहेत आणि अर्धा भाग या ठिकाणी मी वापरणार आहे. तर हा अर्धा भाग आपण संपूर्णपणे सोलून घ्यायचा आहे, म्हणजे याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर पहा, अशा पद्धतीची खिसणी आपल्या सर्वांच्या घरी असते. तर मध्यम आकाराच्या या जाळीने म्हणजे या खिसणीने आपल्याला हा दुधी भोपळा खिसून घ्यायचा आहे. संपूर्ण दुधी आपल्याला असाच पातळ बारीकसर असा खिसून घ्यायचा आहे. पहा, या पद्धतीचा आपला किस तयार होतोय. अगदी पातळसर असा आणि लांब लांब आकाराचा आपला दुधीचा किस इथे तयार होतोय. चला आता आपण याच पद्धतीने हा संपूर्ण दुधी किसून घेऊयात. तुमच्याकडे जर अशा पद्धतीची खिसणी नसेल, जर छोटी अद्रक किसायची खिसणी असेल त्याने सुद्धा तुम्ही हा दुधी भोपळा खिसून घेऊ शकता. संपूर्ण दुधी पहा या ठिकाणी आपला किसून झालेला आहे. मस्त असा याचा पातळसर किस तयार झालेला आहे. लगेचच आता आपण हा किसून घेतलेला दुधी भोपळा एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. सर्व किस आपल्याला या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये काही साहित्य घालायचं आहे, जसे की पाव चमचा हळद, त्याचसोबत 1.5 चमचा लाल तिखट घालायचे, सोबतच अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा हातावरती घेतलेला आहे आणि तो या पद्धतीने चोळून यामध्ये घालायचा आहे. म्हणजेच ओव्याचा खूप छान असा फ्लेवर आपल्या रेसिपीला लागतो. त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची, बारीक चिरून घेतलेला कांदा, सोबतच कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर मी यामध्ये 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. तुम्ही कोणताही तुमच्या आवडीचा मसाला यामध्ये घालू शकता. त्यानंतर हे सर्व साहित्य छान असं या दुधीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व छान एकजीव करून झालं की यामध्ये घालायचे 1 चमचा बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ घालायचे आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे घ्यायचं आहे ज्वारीचे पीठ. तर या ठिकाणी पहा, मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. जे आपण नेहमी भाकरीसाठी पीठ वापरतो ना, ते ताजं पीठ इथे घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत ज्वारीचं पीठ घालायचं आहे. एकदम सगळं पीठ नाही घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर टोटल आपण इथे किती पीठ वापरणार आहोत ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर पहा, इथे आपण पाणी न घालता छान असं पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जसं जसं लागेल तसं पीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर दुधीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ऑलरेडी पाणी असतंच, त्यामुळे सुरुवातीला पाणी न घालता आपण हे छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, साधारणतः इथे मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. यानंतर आपण हे सर्व व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. छान एकजीव करून घ्यायचं आहे. पाहू शकता, दुधीमध्ये मस्त व्यवस्थित प्रमाणामध्ये पाणी आहे. त्यामध्ये हे पीठ छान असं भिजलं गेलेलं आहे. आता आपण यामध्ये मी वरचं पाणी वापरणार आहे. सुरुवातीला 1 चमचा पाणी घातलंय आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. त्यानंतर आणखीन 1 चमचा पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हे पीठ जर असं मध्यम स्वरूपाचं भिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी पहा, इथे मी फक्त 2 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे. त्याहून जास्त पाणी नाही वापरायचं. यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. इथे पहा, आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी अशा स्वरूपाची आहे. पीठ जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही. फक्त वरचे 2 चमचे एक्स्ट्राचं पाणी वापरून आपण हे पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे. यानंतर पहा, गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅन व्यवस्थित असा गरम झाला की त्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि आपण जे दुधीचं जे मिश्रण बनवलेलं आहे, हे जे पीठ बनवलेलं आहे, त्याचा एक गोळा घ्यायचा आहे. म्हणजे थोडंसं पीठ घ्यायचं आणि पॅनवरती टाकायचं आहे आणि त्यानंतर ते अशा पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं आपल्याला हे पॅनवरती गोलाकार स्वरूपामध्ये पसरवून घ्यायचं. याला छान गोल आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी पातळसर असं आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. तर इथे आपण बनवतोय दुधी भोपळ्याचे थालीपीठ म्हणू शकता किंवा तुम्ही याला दुधीचा पराठासुद्धा म्हणू शकता. तर याची वरची बाजू बघा, छान अशी सुकली म्हणजे कोरडी झाली की वरच्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती ताट झाकून ठेवायचं आहे.
इथे आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवायची आहे। मध्यम फ्लेमवरती आपण हा पराठा छान असा भाजून घेऊया। तर पहा, एक 4 ते 5 मिनिटानंतर यावर मी झाकण काढलेलं आहे आणि हा पराठा आपण पलटवून घेऊ। पाहू शकता खालच्या बाजूने काय मस्त असा आपला हा पराठा भाजला गेलेला आहे। याला रंगसुद्धा अगदी अप्रतिम असा आलेला आहे। याच पद्धतीने आपण दोन्ही बाजूनी हा पराठा भाजून घेतलेला आहे। मस्त असे हे दुधी भोपळ्याचे थालीपीठ आपले या ठिकाणी तयार झालेलं आहे। याच पद्धतीने आपण आणखीन काही पराठे बनवून घेऊयात, म्हणजेच थालीपीठ बनवून घेऊया। तर हे थालीपीठ पसरवताना तव्यावरती जेव्हा आपण पसरवतो ना, तेव्हा अगदी पातळसर असं पसरवून घ्यायचं, म्हणजेच हे चवीला सुद्धा तितकंच भन्नाट लागतं। सोबतच जेव्हा आपण हा पराठा म्हणजे हे थालीपीठ भाजतो ना, तेव्हा गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची, जेणेकरून यामधला दुधी सुद्धा अगदी पटकन असा शिजला जातो। आणि आपण दुधी पातळसर असा किसून घेतलेला आहे ना, त्यामुळे सुद्धा तो पटकन शिजतो। जितके तुम्ही हे थालीपीठ मध्यम गॅसवरती किंवा लो गॅसवरती भाजून घ्याल ना, तितकंच हे खमंग असं भाजलं जातं आणि याची चवसुद्धा तितकीच खमंग आणि भन्नाट अशी लागते। तर पहा, दुसरं थालीपीठसुद्धा इथे मी तव्यावरती बनवून घेतलेलं आहे। एक 4 ते 5 मिनिटानंतर आपण हे थालीपीठ पलटवून पाहूया। खालच्या बाजूने अगदी मस्त असं भाजलं गेलेलं आहे। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन मराठमोळा अस्सल चॅनलवर प्रथमच आला असेल किंवा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। तर बरेच जण दुधी भोपळा पाहून नाक मुरडतात। लहानच काय मोठ्या लोकांना सुद्धा बऱ्याच वेळा दुधीची भाजी आवडत नाही किंवा त्यांना कोणता पदार्थ आवडत नाही। अशा वेळेस तुम्ही खमंग पौष्टिक असे हा झटपट होणारे दुधीचे थालीपीठ किंवा हे पराठे त्यांना बनवून देऊ शकता। नक्कीच ते आवडीने खाल्ल्याशिवाय राहणार नाही। पहा, मस्त इथे आपले सर्व थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत। याला तुम्ही दुधीचा पराठा म्हणू शकता किंवा थालीपीठ म्हणू शकता। हे दिसायला सुद्धा अगदी मस्त दिसते आणि चवीला तर त्यापेक्षा अगदीच अप्रतिम आहे। पहा, किती छान खमंग असे आपण हे थालीपीठ भाजून घेतलेले आहेत। याला रंगसुद्धा अप्रतिम आलाय आणि याची चवसुद्धा अगदी भन्नाट आहे। पहा, थालीपीठ मी तुम्हाला मोडून दाखवते। मस्त असं खमंग भाजलं गेलेलं आहे। यामधला दुधीसुद्धा अगदी व्यवस्थित असं शिजलेला आहे। हे थालीपीठ तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा असेच खाल्ले तरी सुद्धा चवीला खूप छान लागतात। लहान मुलांना तुम्ही हे टिफिनसाठी देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी तुम्ही हे खमंग असे थालीपीठ नक्कीच बनवू शकता। कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट असे हे थालीपीठ तयार होतात। तुम्ही सुद्धा हे कमीत कमी तेलामध्ये तयार होणारे अतिशय पौष्टिक असे झटपट होणारे थालीपीठ एकदा नक्कीच बनवून बघा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। जिथे तुम्ही कमेंट कराल ना, त्याच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून पॉईंट्स द्या। चला तर मग जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील। आपल्या चॅनलवरती इतर युनिक असे रेसिपीज अपलोड केलेले आहेत, त्यासुद्धा एकदा नक्कीच चेकआउट करा। नक्कीच तुम्हाला पौष्टिक असे रेसिपीज आवडतील। चला तर मंडळी, भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा। चला तर मग बाय बाय।